आजचा दिवस म्हणजेच 12 फेब्रुवारी असं म्हटलं जात आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला असता, मात्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे राज्याच्या राजकारणाचे वारे फिरले। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासूनच आजचा दिवस चांगलाच चर्चेत राहिल्याचं दिसून आलंय। परिणामी आज या तारखेनं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे। त्यामुळे आजची तारीख चर्चेत असण्याचं नेमकं कारण काय आणि या संदर्भात शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी फेसबुकवर कोणती सूचक पोस्ट केली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर करा। त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। आज तारीख 12 फेब्रुवारी 2026। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला असता, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन एक मजबूत आणि एकत्रित शक्ती उभी राहिली असती। अजितदादा पवार हयात असते तर आज ही घोषणा झाली असती आणि महाराष्ट्राचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदललं असतं। पण दुर्दैवाने 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दादांचं अकाली निधन झालं आणि दादा आपल्यातून निघून गेले। त्यामुळे त्यांचं विलनीकरणाचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं। खरं तर आज या तारखेनं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे, कारण शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी फेसबुकवर एक सूचक पोस्ट केली आहे। त्यात त्यांनी असं लिहिलंय की आज अजित पवार असते तर विलनीकरणाचा निर्णय झाला असता। दादांसोबत झालेल्या चर्चेत ही तारीख निश्चित झाली होती असा दावाही त्यांनी या पोस्टमध्ये केलाय आणि ही पोस्ट व्हायरल झाली आणि महाराष्ट्रात चर्चेचं वादळ उठलं। एवढंच नाही तर खुद्द शरद पवार यांनी अपघातानंतर दिलेल्या काही मुलाखतींमध्ये असं सांगितलं होतं की गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये विलनीकरणाच्या गुप्त चर्चा सुरू होत्या, ज्यात अजित पवार यांना पक्ष एकत्र करायचा होता आणि त्यासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती। महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि गोविंद बागेत म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अजित पवार स्वतः उपस्थित होते असंही शरद पवार म्हणाले। अंकुश काकडे यांच्या पोस्टनुसार अजित पवार यांनी स्वतः त्यांना आणि इतर नेत्यांना सांगितलं होतं की दादा 12 फेब्रुवारीला एकत्र येऊ आणि ही तारीख दादांसाठी खास होती। मात्र त्यापूर्वीच 28 जानेवारीला दादांचा अपघाती मृत्यू झाला आणि विलनीकरणाच्या दोन पक्षातील या चर्चा बाजूला पडल्या। आज कधी जर दादा जिवंत असते तर विलनीकरण झालं असतं। TV9 मराठी या वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकत्रित राष्ट्रवादीला केंद्रात 2 कॅबिनेट मंत्रीपद मिळाली असती, ज्यात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं असतं। त्यासोबतच सुप्रिया सुळे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्याची चर्चा होती। एवढंच नाही तर जयंत पाटील यांना राज्यात मंत्रीपद आणि रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचा फॉर्म्युला निश्चित झाला होता, ज्यात एकत्रित पक्षात शरद पवार सर्वोच्च नेते राहिले असते आणि अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळलं असतं। म्हणजेच महाराष्ट्रात राजकीय समीकरण पूर्णतः बदललं असतं आणि केंद्रातही। पण अजितदादांच्या जाण्याने आता चित्र पालटलंय। प्रत्यक्षात अजित पवार गटातील नेते म्हणजेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट नकार दिलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की अशी कोणतीही चर्चा आम्हाला माहीत नाही, अजितदादांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही। एवढंच नाही तर 11 फेब्रुवारीला दिल्लीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत विलनीकरणासंदर्भात काहीच बोलणं झालं नसल्याचं समजतंय। दरम्यान दिल्लीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही दिल्लीत आहेत। त्यामुळे पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। पण सध्या तरी विलनीकरणाचा हा मुद्दा तुर्तास बाजूला पडला। सध्या तरी विलनीकरणाच्या चर्चांना स्वल्प विराम लागला। यावर पुढे चर्चा होत राहतीलच, त्यामुळे या संदर्भात पुढे काय निर्णय होतील हे येत्या काळातच समजेल। मात्र आता या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि कधी आता अजितदादा हयातीत असते तर कदाचित आज महाराष्ट्राचं राजकारण वेगळं दिसलं असतं।
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला असता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.